नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया आंबट गोड तिखट चवीचं घरच्या मसाल्यामध्ये, अगदी घरच्या घरी तयार केलेल्या मसाल्यामध्ये खमंग असं चटपटीत भडंग। हे भडंग झटपट होणारं तर आहेच, पण तुमच्या छोट्या मोठ्या सहलीसाठी, छोट्या मोठ्या भुकेसाठी, तसेच संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून हे तुम्ही ट्राय करू शकता। फार छान चवीचं हे भडंग होतं। आता रिमझिम पाऊस चालू आहे आणि रिमझिम पावसामध्ये संध्याकाळच्या वेळेला स्नॅक्स काय खायचा, तर हेल्दी स्नॅक्स म्हणून तुम्ही हे भडंग ट्राय करू शकता। चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। अर्धा किलो इथं मी भडंग चिरमुरे घेतलेले आहेत। पहा इथं आपल्या बाजारामध्ये भडंग चिरमुरे वेगळे मिळतात, असे जाड चिरमुरे असतात, कोल्हापुरी चिरमुरे आपण म्हणतो तशा पद्धतीने मिळतात। इथं अर्धा किलो हे चिरमुरे मी स्वच्छ साफ करून घेतले आणि चाळणीने चाळून घेतले। आता भडंगसाठी लागणारे मसाले आपण तयार करूया। एक वाटीभर मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचा छान कुरकुरीत चव या भडंगमध्ये फार छान चवीला लागतात आणि अशा कुरकुरीत दाताखाली जर शेंगदाणे आले तर त्याची आणि भडंगची चव आणखीन वाढते। टिश्यू पेपर घेतला आणि टिश्यू पेपरवरती हे शेंगदाणे आपण घालून घेतलेले आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते तेल पूर्ण टिश्यू पेपर खेचून घेतो। आता इथं खोबऱ्याचे कापही मी केलेले आहेत। एक 50 ग्रॅम खोबरं उभं पातळ चिरून घेतलं आणि खमंग खरपूस हे खोबरे आपण तळून घेतलेलं आहे। जास्तीचं तेल न घेता थोड्याशा तेलावरती हे मसाले मी परतून घेत आहे। छान असे हे मसाले तळून झाले की आपल्याला टिश्यू पेपरवरती घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते तेल छान निथळलं जातं। थोडक्यात आपण हे जे भडंग बनवत आहोत हे भडंग हेल्दी पद्धतीने बनवायचं आहे। जास्ती तेलाचा वापर न करता कमीत कमी तेलामध्ये हे भडंग आपण बनवूया। बाजारामध्ये जेव्हा आपण भडंग आणायला जातो तर भरपूर पैसे मोजून अगदी छोटंसं पॅकेट आपल्या हातात येतं, तर तसं न करता जर तुम्ही घरी या पद्धतीने भडंग बनवलं तर बाजारपेक्षाही या भडंगची चव भन्नाट आणि चटपटीत लागते। एक 50 ग्रॅम काजू पाकळी मी तेलावरती तळून घेतलेली आहे। काजू पाकळी ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घालून फार छान लागतं भडंग हे, पण नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। 1, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या। लहान मुलं खाणारे असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा। प्रवासासाठी 8 ते 10 दिवसाच्या आरामशीर हे भडंग छान टिकू शकतं। इथं कोथिंबीरही मी 1 वाटी छान बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीरही मी इथं तळून घेतलेली आहे, म्हणजे भडंग आपलं जरी 4-8 दिवस राहिलं तरी खराब वास येत नाही किंवा बुरशी लागत नाही। म्हणून कोथिंबीरही स्वच्छ धुवून बारीक चिरून छान एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून तळून घ्या। कोथिंबीरीची चवही भडंगला फार छान लागते। आता तयारी करूया आपल्या भडंग मसाल्याची। भडंग मसाला बाहेरचा जो आणायचा विकत त्यापेक्षा आपण घरी करूया। अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं। त्याचबरोबर इथं काही पावडर मसाले आपण घेऊया। अर्धा चमचा इथं आपण सिट्रिक ॲसिड मी घेतलेला आहे, पण त्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घेऊ शकता। अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा चाट मसाला मी इथं घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर 1 चमचा घ्या कलरची। पहा इथं एवढ्यावरती आपण आता हा भडंग मसाला तयार करूया। सिट्रिक ॲसिड माझ्याकडे होतं, थोडंसं ढोकळ्याला वगैरे आपल्याला घरात लागतं त्याच्यासाठी मी आणून ठेवलं होतं। मग सिट्रिक ॲसिड नसेल तर आमचूर पावडर घाला आणि चाट मसाला अर्धा चमचा घाला, म्हणजे भडंगच्या मसाल्याला फार छान चव येते, जसा की आपण विकतचा मसाला। पहा इथं आता हा मसाला आपला तयार झाला आहे। आता आपण भडंग करायला घेऊया। आता पावसाळ्याचे दिवस आहे, थोडासा चिरमुरा असा चामट होतो, मऊ होतो चिरमुरा, तर मऊ झालेला चिरमुरा आपल्याला छान कुरकुरीत खुसखुशीत करून घ्यायचा असेल तर एक 5 ते 7 मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे चिरमुरे छान परतून घ्या। पहा इथं भाजून घ्या। थोडंसं जर आपण गरम करून घेतले चिरमुरे तर छान कुरकुरीत होतात। पहा इथं हातावरती चिरमुरा घेतला की छान फुटतो आहे, म्हणजे छान असा व्यवस्थित हा भाजला गेलेला आहे। आता आपण जे शेंगदाणे खोबरं जे तळून घेतलेलं होतं त्यातलं 1 वाटीभर तेल मी बाजूला केलं आहे आणि 4 ते 5 चमचे तेल मी इथं ठेवलेलं आहे आणि 4 ते 5 चमचे तेलावरती आता हे भडंग फोडणी घालूया आपण। 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हिंग, छोटा 1 चमचा हळद, मिरची पावडर घेऊया कलरची किंवा तिखट कोणतीही मिरची पावडर घ्या आणि इथं 2 ते 3 चमचे भडंग मसाला घ्यायचा आहे।
पोहे खायचा चमचा गच्च भरून घ्या आणि छान असं हे भडंग मसाल्यावरती भडंग मसाला या तेलावरती छान परतून घ्या. 1-2 मिनटं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. जिरे मोहरी तडतडली की गॅस बंद करा आणि गॅस बंद करून फक्त गरम तेलावरती हा मसाला परतून घ्या. आणि पहा इथं आता हा पूर्ण मसाला मी चिरमुऱ्यावरती घालून घेतलेला आहे. जे भांड्याला मसाला राहिलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे चिरमुरे टाकले आणि तो मसालाही मी छान भांडं पुसून घेतलेला आहे. आणि आता हे पहा, शेंगदाणे खोबरं जे आपण तळून घेतलं ते शेंगदाणे खोबरेही घेऊया. आता मी टिश्यू पेपरवरती घेतलं होतं, तर तुम्ही पाहू शकत असाल बरंचसं तेल टिश्यू पेपरने खेचून घेतलेलं आहे. तर हे जे भडंग आहे हे हेल्दी तर आहेच, पण तुम्ही अगदी जे डाएट करतात त्यांच्यासाठीही फार उपयोगाचं आहे. तर पाहिता आता पूर्ण हे जे शेंगदाणे खोबरं, आपला कढीपत्ता, कोथिंबीर जी आपण घेतली आहे, भडंग मसाला आपण याच्यामध्ये घेतला आहे, तो पूर्णपणे छान असा या चिरमुऱ्याला सगळ्या लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा हा चिरमुऱ्याला तुम्ही लावून घ्या. फार छान चवीचं हे भडंग होतं. तुम्ही करून पहा. एकदा जर तुम्ही खायला सुरुवात केली तर नक्की तुमचा हात थांबणार नाही. एवढं छान चवीचं हे होतं. आणि बाहेरचा भडंग मसाला आणण्यापेक्षा घरच्या घरी जर तुम्ही हा भडंग मसाला करून हे जे भडंग हे असं जर भडंग जर तुम्ही केलं तर सुंदर चवीचं हे भडंग तयार होतं. आता मी दोन्ही हाताने व्यवस्थित असं हे पूर्ण मसाला या भडंगला लावून घेत आहे. पहा, संपूर्णपणे सगळा मसाला लावून घेतला की थोडंसं आता हे पातेलं आपण खालीवर करूया. व्यवस्थित असं खालीवर करायचं आणि एक 5 ते 10 मिनटासाठी हे भडंग झाकून ठेवून छान मुरून देऊया. आता याला मी पिठी साखर आणि थोडंसं फरसाण शेव घालणार आहे. पिठी साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला चालत असेल तर घ्या, नसेल चालत पिठी साखर तर नाही घेतली तरी चालेल. पण भडंगला आंबट गोड तिखट चव येण्यासाठी थोडीशी पिठी साखर आपल्याला घ्यायची आहे इथं. त्याचबरोबर फरसाण शेव मी इथं घेतलेली आहे. फरसाण शेव एक 100 ते 200 ग्राम मी इथं घेतली. 200 ग्राम फरसाण शेव मी घेतलेली आहे. अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कितीही शेव वापरू शकता आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही स्किपही करू शकता. तर पहा इथं शेव घेऊन छान असं हे मिक्स केलेलं आहे मी आणि मस्तपैकी कुरकुरीत खमंग असं हे भडंग आपलं तयार झालं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, सहलीचे दिवस आहेत. तुम्ही जर कुठे सहलीला बाहेर फिरायला निघालात, प्रवासाला निघालात तर नक्की हे भडंग तुम्ही करून घेऊन जा आणि घरी मसाला करा भडंगचा. त्या घरच्या मसाल्यामध्ये भडंग कसं झालं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचं भडंग कशा चवीचं झालं. पिठी साखर घेतलेली आहे मी. पहा, संपूर्णपणे भडंग थंड झाल्यानंतरच पिठी साखरेचा वापर करा. गरम गरम भडंगमध्ये पिठी साखर वापरू नका, नाहीतर मग साखरेचे गोळे तयार होतात. पूर्ण भडंग थंड झालं की मग पिठी साखरेचा वापर करा आणि छान असं हे पिठी साखर घालून पुन्हा एकदा आपण हे मिक्स करूया. एक 3 चमचे, अर्धा किलो चिरमुऱ्यासाठी मी 3 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. अंदाजे मी इथं सगळं शेंगदाणे खोबरं घेतलेलं आहे, पण तुम्हाला अंदाज मी सांगितला आहे. 1 वाटी शेंगदाणे, 50 ग्रॅम खोबरं आणि बाकी मीठ साखर तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि पाहायचं आणि भडंग मसाला मी तुम्हाला दाखवलेला आहे. अर्धा किलोसाठी अर्धा चमचा सगळे मसाले मी घेतले आहेत आणि छान असा हा भडंग आपला तयार झाला आहे. एखाद्या छान अशा काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून छान तोंड गच्च करून तुम्ही ठेवून त्या पिशवीचं तोंड रबरने बांधून तुम्ही साईडला ठेवू शकता. म्हणजे कुरकुरीत हे चिरमुरे राहतात. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटू अशा छान चटपटीत रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.